ठिकाणी तुम्ही शेतात पाहणी करण्यासाठी आलात, एकंदरीत पाहणी तुमची आता झालेली आहे, काय नुकसान वाटतं शेतकऱ्यांचं झालेलं? परळी तालुक्यामध्ये शिरसाळा परिसरामध्ये प्रचंड मोठी अतिवृष्टी झालेली आहेत। या ठिकाणी प्रचंड मोठी शेतकऱ्याची हानी झालेली आहे। शेतकरी आज उद्ध्वस्त झालेला आहे। या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी प्रशासनाने तात्काळ पावलं उचलून तात्काळ शेतकऱ्याचे पंचनामे वगैरे न करता सरसकट शेतकऱ्याला या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। या ठिकाणी तुम्ही आता तुमच्यासोबत शेतकरी सुद्धा, काय त्यांची चेहऱ्यावरची भावना आहे? शेतकऱ्याला एक तर पहिल्या काळामध्ये पाऊस पडला नाही म्हणून पिकं सुकले, आणि जो पाऊस पडला तो एवढा अतोनात पाऊस पडला की अतिवृष्टी पाऊस झाली। शेतकऱ्याची आज परिस्थिती नाजूक झाली आहे। तुम्ही पाहिला आज ही परिस्थिती काय झाली। आता ही कापसाची परिस्थिती झाली, ते त्यानं काय करायचं? त्याच्या जीवनामध्ये काय होणार आहे? आता प्रत्येक माणूस हा उद्ध्वस्त जीवन जगत असताना माणसं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली असतात। आपल्याला त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेल्या जीवनाला जर वाचवायचं असेल तर आता प्रशासनाने तात्काळ ऍक्शन घेऊन याचे सरसकट पंचनामे केले पाहिजे, सरसकट लोकांना मदत केली पाहिजे। सर्वसामान्य शेतकऱ्याला पुन्हा एकदा उभा करण्यासाठी त्या ठिकाणी त्याला आधार देणं आता ही काळाची गरज आहे। सणाचे दिवस आहेत आणि प्रत्येक माणूस हवालदिल झालेला आहे, त्याला आधाराची नितांत गरज आहे। तो आधार प्रशासनानं आणि तात्काळ सरकारनं द्यावा, एवढी आमची रास्त मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।